प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा एक बार देवाच्या नावाला गौरव देऊया, त्याची स्तुती, त्याची जय जयकार करूया, कारण तो आपला देव आहे आणि तो आपल्यावर विपुल प्रीती करतो. त्याने आपल्याला सांभाळलेला आहे, तो आपले रक्षण करतो, तो आपली काळजी करतो. त्याबद्दल त्या देवबापाचे प्रभू येशू ख्रिस्तात आपण आभार मानूया. आणि आजच्या ह्या पाठांतरामध्ये, आजच्या ह्या अध्ययनामध्ये आपण जाऊया. रोमकरासपत्र अध्याय 1 आपण यामध्ये होतो. आणि आपण बघितलं होतं की पॉल म्हणतो की मी येशू ख्रिस्ताचा दास आहे, आणि तो म्हणतो की मला त्याने एक पाचारण केलेलं आहे, आणि तो म्हणतो की मला वेगळं केलेलं आहे. आपण ह्याविषयी मागच्या आठवड्यामध्ये पाहिलेले होते. आज आपण समोर वचन 15 पासून आपण समोर आज पाहणार आहोत. या अगोदर आपण प्रार्थना करूया. पवित्र आत्म्याची कृपा, त्याचे ज्ञान आणि त्याची बुद्धी आपण मागूया. आमच्या स्वर्गातील जिवंत देव बापा, पुन्हा एक वार तुझ्या सानिध्यामध्ये येतो, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला उंचवतो. बापा, हे वचन तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेले आहेत. तुझ्या दासांकरवी वेळोवेळी तू त्यांना पाचारण करत गेलास आणि ते लिहित गेले, आणि ते अनुभव जे त्यांच्या जीवनामध्ये होते, तेच अनुभव त्यांनी लिहिले, जेणेकरून ते अनुभव आम्ही वाचावे, त्याला आत्मसात करावा आणि आपले जीवन तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सेवेसाठी अर्पण करावे. बापा, होऊ दे की याचं अध्ययन तुझ्या आत्म्याच्या नेतृत्वात होऊ दे. बापा, तुझा आत्मा आम्हाला शिकवू दे, अशी प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना, आमीन. प्रिय समय में हम रोमियो उसका अध्याय 1 और वचन 15 और 16 से आगे अध्ययन करेंगे, क्योंकि 8 वचन से लेके तो 14 वचन तक पौलुस रोम क्यों जाने की इच्छा रख रहा था, उसके विषय में हमें देखने को मिलता है. और सबसे पहली बात हमको 8वें वचन में देखने को मिलता है रोमियो का विश्वास, जिससे पौलुस लालायित हो गया कि वो उनसे मिलना चाहता था. कि यीशु मसीह पे उनका विश्वास बहुत अधिक है, और वो क्योंकि रोम की कलीसिया ये अन्य जाति कलीसिया थी, और परमेश्वर ने पौलुस को अन्य जातियों में ही अधिकतर सुसमाचार सुनाने के लिए उसकी बुलाहट थी. इसलिए जब वो रोम की कलीसिया के विश्वास के विषय में सुनता है तो उसे बहुत आनंद होता है, और उसकी जो तीव्र इच्छा होती है उनसे मिलने की, उसके विषय में हमें इस वचन 8 से आगे 14 वचन में देखने को मिलता है. उसका मिलने का उद्देश्य यही है कि वह उनको एक वरदान देना चाहता है जिससे वे स्थिर हो जाए. क्योंकि जब कोई आत्मिक वरदान प्राप्त होता है मेरे प्रियो, तो एक व्यक्ति की सेवकाई जो है वह स्थिर हो जाती है. और पौलुस यही चाहता था कि एक आत्मिक वरदान रोम की कलीसिया के उन लोगों को प्राप्त हो जो प्रभु के लिए विश्वास योग्य है और वे सेवकाई में दृढ़ है. उसके बाद फिर 12 वचन से हम देखते हैं कि वो कहता है कि जब मैं तुम्हारे बीच में रहूंगा तो तुम्हें और मुझ में जो विश्वास है, हम एक दूसरे को प्रोत्साहित करते रहे. हाँ मेरे प्रियो, हम इस वचन में देख सकते हैं कि पौलुस यहाँ पे प्रोत्साहन की बात करता है. मसीह लोगों का प्रोत्साहन है विश्वास, मसीह का अनुभव जो हम हर दिन अपने जीवन में लेते हैं, उसके सुसमाचार सुनाने के द्वारा, या हमारी प्रार्थनाओं का उत्तर प्रभु के
द्वारा मिलने से जो प्रोत्साहन हमें प्राप्त होता है, वही प्रोत्साहन हम उन्हीं गवाहियों के माध्यम से दूसरों को भी प्रदान करते हैं। तो इसलिए पौलुस यहाँ पे कहता है कि तुम्हारे विश्वास के द्वारा और मेरे विश्वास के द्वारा हम एक दूसरे को प्रोत्साहित करते रहे। जैसे नीति वचन में लिखा है कि एक लोहा दूसरे लोहे को गर्म करता है। तो यदि एक दृढ़ विश्वासी दूसरे विश्वासी के साथ जब संपर्क में आता है तो उससे उन दोनों का विश्वास बढ़ता है। इसलिए हमारी संगति भी ऐसे विश्वासी लोगों के साथ होनी चाहिए जो वचन के आधार पर और उनका जीवन जो व्यवहारिक रूप में एक विश्वास का जीवन है उनके साथ हो, जिससे हमारा विश्वास दिन प्रतिदिन बढ़ता चला जाए, ना की घटता चला जाए। प्रियांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण रोमकरासपत्र अध्याय 1 वचनापासून 7 वचनापर्यंत आपण पाहिलेलं होतं। त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं होतं, हे बघितलं होतं की पॉल म्हणतो की मी येशू ख्रिस्ताचा दास आहे आणि माझं एक विशेष कार्यासाठी पाचारण झालेलं आहे आणि मला वेगळं केलं गेलं आहे। आणि आपण पाहतो की पॉल तिथं स्पष्टपणे सांगतो की मला येशूने पाचारण केलेलं आहे, कोणत्या व्यक्ती विशेषने मला पाचारण केलं नाही आहे, कोणत्या व्यक्ती विशेषने मला वेगळं केलेलं नाही आहे आणि मी स्वतःला येशू ख्रिस्ताचा दास म्हणून समर्पित करतो। आणि आज आपण जर 8 वचनापासून समोर बघितलं तर त्यामध्ये पॉल रोमच्या मंडळीमध्ये त्या लोकांसोबत भेटण्याची इच्छा बाळगत आहे, कारण रोमची जी मंडळी होती ती एक विधर्मी मंडळी होती आणि देवाने पौलाचे पाचारण विधर्मी लोकांमध्ये सुवार्ता सांगण्यासाठी केलेलं होतं आणि त्याला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की रोमची मंडळी आहे त्यामध्ये भरसक विश्वास आहे, ते विश्वासाची मंडळी आहे। तिथल्या लोकांमध्ये येशू ख्रिस्ताविषयी इतका विश्वास आहे की त्याची जी चर्चा आहे ते सर्व जगात होत आहे, असं पौल इथं लिहितो। आणि म्हणून पौलाची इच्छा होती की तो त्यांना भेट देऊन एक दान, त्यांना एक देवाद्वारे एक आध्यात्मिक दान त्यांना द्यावं, जेणेकरून त्यांची जी ती सेवा आहे ती स्थिर होईल। कारण जे आध्यात्मिक वरदान असतात किंवा दान असतात त्याद्वारे आपण एक स्थिरतेमध्ये येतो आणि ती स्थिर सेवा ती आपल्यासाठी फलद्रूप होते। म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारे एक कन्फर्मेशन असतं, एक खात्री असते की नाही आता प्रभू मला ह्या सेवेसाठी उपयोगात आणत आहे, तर मला ह्या जे फळ आहेत ते आणायला पाहिजे आणि त्यासाठी स्थिर असणे गरजेचं आहे। म्हणून पौल इथं त्यांना म्हणतो की मी येईल तर तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि तुम्हाला एक आध्यात्मिक वरदान देईल। त्याच प्रकारे आपण पाहतो की पौल इथं म्हणतो की तुमचा विश्वास आणि माझा विश्वास, आपण ह्या विश्वासाच्या द्वारे एकमेकांना प्रोत्साहित करू आणि हे खूप गरजेचं आहे माझ्या प्रियांनो की एकमेकांना प्रोत्साहित करणे। आणि कशासाठी? देवाच्या कार्यासाठी, देवामध्ये विश्वासात वाढण्यासाठी आणि त्याची इच्छा जाणून त्याच्यानुसार चालण्यासाठी। तर इथं जेव्हा पौल म्हणतो की प्रोत्साहन, आणि हे प्रोत्साहन जगिक गोष्टीसाठी नाही तर प्रभूमध्ये वाढण्यासाठी आपण पाहतो आणि एकमेकांचा विश्वास कधी ढळू नये यासाठी जे साक्ष आपल्या जीवनामध्ये घटित होतात, जे कार्य प्रभूचा आत्मा आपल्या जीवनामध्ये करतो, त्या साक्षांद्वारे, त्या कार्यांद्वारे आपण एकमेकांना प्रोत्साहित करणे गरजेचं आहे। म्हणून पौल इथं म्हणतो की प्रोत्साहन आवश्यक आहे। त्यानंतर आपण पाहतो वचन 15 पासनं तो म्हणतो कि अतः मैं तुम्हें भी जो रोम में रहते हो सुसमाचार सुनाने को भरसक तैयार हूँ, क्योंकि मैं सुसमाचार से नहीं लजाता,
इसलिए कि वह हर एक विश्वास करने वाले के लिए, पहले तो यहूदी फिर यूनानी के लिए उद्धार के निमित्त परमेश्वर की सामर्थ है। हम इस 16वें वचन में जब देखते हैं, यहाँ पे एक शब्द का उपयोग पौल करता है, वो है उद्धार। उद्धार के निमित्त परमेश्वर की सामर्थ। तो प्रियो, उद्धार इस हिंदी शब्द के लिए जो इसकी मूल भाषा में अर्थात यूनानी भाषा में इसके लिए शब्द आया है सोटेरिया, सोटेरिया, जिसका अर्थ होता है छुटकारा, सुरक्षा अथवा हानि से बचाना। तारण ह्या शब्दासाठी यूनानी ग्रीक शब्द असा आलेला आहे सोटेरिया। याचा अर्थ असा होतो सुटका, सुरक्षा किंवा कोणत्याही हानीपासून बचाव। जुन्या करारामध्ये ह्या विषयी आपण पाहू शकतो। पुराने नियम में परमेश्वर ने अपने को यह प्रकट कर चुका है कि वह अपने लोगों को बचाता है। जुन्या करारामध्ये देवाने प्रकट केलेला आहे की तो आपल्या लोकांना वाचवतो। उसके लिए हम वचन देखते हैं भजन संहिता अध्याय 27 वचन 1, भजन संहिता 88 वचन 1, फिर व्यवस्था विवरण 26 अध्याय उसका वचन 8, और फिर भजन संहिता 62 उसका 1, और साथ ही साथ हम यशाया 25 का 6 इसमें भी हम देखते हैं, और 53 का 5, स्तोत्र 27:1, 88:1, अनुवाद 26:8, स्तोत्र 62:1, यशाया 25:6 आणि 53:5 या वचनांमध्ये आपण पाहू शकतो की देव म्हणतो की मी तुमचा बचाव करणारा देव आहे, तुम्हाला सुटका देणारा देव आहे, प्रत्येक इजापासून तुमचा बचाव करणारा देव आहे। आणि म्हणून याच्यासाठी हा शब्द आलेला आहे सोटेरिया। Can you please mute yourself? और हम इसमें आगे देखते हैं जिस प्रकार पुराने नियम में बचाव या परमेश्वर हमको बचाता है, अपने लोगों को बचाता है, ऐसा आया है। नए नियम में इसका अर्थ होता है अनंत सहभागिता में ले जाता है। नए नियम में इसका अर्थ होता है अनंत सहभागिता में ले जाता है, जिसके लिए हम वचन देख सकते हैं मत्ती रचित सुसमाचार 7 अध्याय 14 वचन, फिर मरकुस 12 अध्याय 14 वचन, फिर यूहन्ना 14 अध्याय 16 वचन, फिर प्रेरितों के काम 16 अध्याय 17 वचन, फिर दूसरा पत्रस 2 अध्याय 2 और 21 वचन, और प्रेरितों के काम अध्याय 9 उसका 2 वचन, फिर 22 अध्याय 4 वचन, और इब्रानियों 10 अध्याय 20 वचन। इस उद्धार के रास्ते पर अंत तक चलना अति आवश्यक है। हम उद्धार के विवरण को एक मार्ग के 2 पक्ष और 3 चरण में से कर सकते हैं। प्रियो, यहाँ पे हम देखते हैं कि पुराने नियम में बचाव के विषय में बात करता है, नए नियम में अनंत सहभागिता की विषय में बात करता है। और ये जो वचन है हमें स्पष्ट रीति से बताते हैं कि प्रभु ने हमें
अनंत सहभागिता के लिए इस उद्धार को दिया है। जब हम उद्धार के मार्ग की बात करते हैं तो उद्धार का मार्ग अर्थात परमेश्वर तक पहुंचने का मार्ग है। तो वो कौन है? मसीह यीशु है। जेव्हा आपण तारणाचा मार्ग याविषयी जेव्हा आपण विचार करतो तर तारणाचा मार्ग कोण आहे? येशू ख्रिस्त, ज्याच्याद्वारे आपण देवापर्यंत पोहोचतो। देवाकडे आपण पोहोचतो। यूहन्ना 14 अध्याय 6 वचन में लिखा, यीशु ने कहा मार्ग सत्य और जीवन मैं ही हूँ। यूहन्ना 14:6 मध्ये प्रभू म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे। उसी प्रकार प्रेरितों के काम 4:12 में भी यीशु मसीह ने कहा कि उद्धार का मार्ग मैं ही हूँ। तो सबसे पहली बात जो पौलुस यहाँ पे कहता है कि मैं सुसमाचार से नहीं लजाता, क्योंकि वो पूर्ण रीति से आश्वस्त था, वो पूर्ण रीति से इस बात को समझता था कि उद्धार का एकमेव मार्ग यीशु मसीह ही है। परमेश्वर तक पहुंचने का एक मार्ग यीशु मसीह ही है। इसलिए वो इस मार्ग के विषय में औरों को बताने से कभी भी नहीं लजाता था। और प्रियो, आज की परिस्थिति ऐसी है कि हमें इस मार्ग को बताने के लिए बिल्कुल लजाने की आवश्यकता नहीं है। प्रियनो, पौल येशू ख्रिस्त तारणाचा मार्ग आहे ह्याविषयी पूर्णपणे आश्वस्त होता आणि त्याला खंबीर विश्वास होता की हाच तो मार्ग आहे ज्याद्वारे आपण देवापर्यंत पोहोचू शकतो। म्हणून प्रियानो, पौल इथं म्हणतो की मी सुवार्ता सांगण्यासाठी मला कोणत्या प्रकारची लज्जा होत नाही, कारण त्याला माहित आहे की जर तारणाचा मार्ग इतरांपर्यंत जर नाही पोचला तर त्यांना अनंत नरक अग्नीत जावं लागेल। म्हणून आपण पाहतो की पौल खूप लालायित असायचा सुवार्ता सांगण्यासाठी, आणि विशेष करून त्याची जी कळकळ होती ती विदर्भीमध्ये सुवार्ता सांगण्याची, कारण तो त्या लोकांमध्ये वावरत होता। जसं पौल म्हणतो प्रेषितांचे कृत्य 22 आणि 23 अध्यायामध्ये की मी तर रोमी नागरिक आहे, आणि खरंच आपण पाहतो की त्यांच्यामध्ये तो राहिलेला होता, आणि म्हणून त्याला त्या लोकांविषयी एक कळवळा होता की यांचं सुद्धा तारण व्हावं। त्याच प्रकारे प्रियांनो, की जेव्हा आपण आपल्या आजूबाजू आपल्या शेजारी पाजारी जेव्हा आपण लक्ष ठेवतो, आपल्या मित्रांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये जर त्यांचे तारण झालेलं नसेल तर आपल्यामध्ये त्यांच्याविषयी एक कळवळा असणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना तारणाचा जो एक मार्ग आहे येशू ख्रिस्त ते समजेल आणि ते येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवतील आणि त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकार करतील। तर मग हा तारणाचा जो मार्ग आहे हा कशा प्रकारे आम्हाला प्राप्त होतो? ऐसा लिखा है, उद्धार हमें परमेश्वर के अनुग्रह के द्वारा मिलता है। तारण फक्त देवाच्या कृपेद्वारेच आपल्याला प्राप्त होते, आणि ही कृपा आपल्याला ख्रिस्त यीशु मध्ये ये अनुग्रह हमें मसीह यीशु में उसकी मृत्यु में, उसके पुनरुत्थान और विश्वासियों के लिए लगातार मध्यस्थता करना, इस पर आधारित है।
जैसा रोमियो 3:24 में लिखा हुआ है कि यीशु मसीह में ही हमें उद्धार मिलता है, और 3:25 में उसकी मृत्यु के विषय में लिखा हुआ है, रोमियो 3:24, 3:25 और 5 अध्याय के 8 वचन, और 5 अध्याय के 10 वचन में यीशु के पुनरुत्थान के विषय में लिखा हुआ है, और इब्रानियों 7 उसके 25 में लगातार विश्वासियों के लिए मध्यस्थता, हमारा यीशु मसीह हमारे लिए मध्यस्थता कर रहा है, इस पर आधारित है। उसके बाद हम यहाँ पे देखते हैं उद्धार के 3 चरण। पहले अभी हमने देखा उद्धार का एक मार्ग, दूसरा हमने यहाँ पे देखा उद्धार के 2 पक्ष। उद्धार के 2 पक्ष जो है उसमें उद्धार मसीह में विश्वास द्वारा अनुग्रह से मिलता है। रोमियो अध्याय 3, 22 और 24, 25 और 28 वचन में हमको देखने को मिलता है कि उद्धार मसीह में विश्वास द्वारा अनुग्रह से मिलता है। तारण आपल्याला विश्वासाच्या द्वारे कृपेने प्राप्त होते, अर्थात यह परमेश्वर के अनुग्रह का परिणाम है आणि याचा परिणाम ही देवाची कृपा आहे। यूहन्ना अध्याय 1 वचन 16, और मनुष्य के विश्वास का उत्तर। तो उद्धार के ये जो 2 पक्ष है वो है अनुग्रह और विश्वास। पहला परमेश्वर की ओर से दिया हुआ, परमेश्वर से की हुई कृपा या अनुग्रह, और मनुष्य के विश्वास का उत्तर। जब मनुष्य उस बलिदान पर विश्वास करता है जो प्रभु यीशु मसीह ने किया, तब वह पूर्ण रीति से उद्धार को प्राप्त करता है। और इसीलिए हमें देखने को मिलता है प्रेरितों के काम 16 अध्याय 31 वचन में, रोमियो अध्याय 1 उसके वचन 17 में, फिर इफिसियो अध्याय 1 वचन 15 और 2 अध्याय 8 वचन में। यहाँ पे 2 पक्ष जो कहा गया है उद्धार के विषय में, वो इसीलिए क्योंकि केवल मनुष्य विश्वास करे लेकिन परमेश्वर का अनुग्रह ना हो तो उद्धार नहीं हो सकता, या केवल अनुग्रह हो और मनुष्य विश्वास न करे तो उद्धार पूर्ण नहीं हो सकता। इसीलिए यहाँ पे ये 2 पक्ष बहुत महत्वपूर्ण है। हे तारणाचे जे 2 पक्ष आहेत हे खूप महत्वपूर्ण आहेत प्रियांनो, कारण जर फक्त कृपा आहे आणि विश्वास नाही तर तिथं तारण पूर्ण होत नाही, किंवा फक्त विश्वास आहे आणि कृपाच नाही तर तिथेही तारण पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून कृपा आणि विश्वास हे दोनही असणे खूप गरजेचं आहे, आणि तेव्हाच आपण तारणाचा अनुभव प्राप्त करू शकतो। उसके बाद हम देखते हैं उद्धार के 3 चरण। पहला, उद्धार के पिछले हुए चरण में व्यक्तिगत अनुभव शामिल है जिसके द्वारा विश्वासियों को पाप से क्षमा प्राप्त होती है और अनंत मृत्यु से अनंत जीवन, पाप के सामर्थ्य से प्रभु के सामर्थ्य में, शैतान के राज्य से परमेश्वर के राज्य में बदल जाते हैं। तारणाच्या ह्या प्रथम चरणामध्ये आपण पाहतो, सर्वप्रथम विश्वासणाऱ्यांचे पापांपासून क्षमा। प्रेरितों के काम अध्याय 10 43 वचन, रोमियो अध्याय 4 6 से लेके 8, रोमकरस पत्र 10:43, माफ करा, प्रेषितांचे कृत्य 10:43 आणि रोमकरस पत्र अध्याय 4 6 ते 8। त्याच प्रकारे
अनंत मृत्यूपासून अनंत जीवनामध्ये किंवा सार्वकालिक मृत्यूपासून सार्वकालिक जीवनामध्ये आपले प्रवेश होते. पहिले योहान 3:14, पहिला योहन्ना 3:14. त्याच प्रकारे पापाच्या सामर्थ्येतून प्रभूच्या सामर्थ्यामध्ये सामील होणे किंवा आपण बदलतो. अगोदर आपल्यावर पापाची सामर्थ्य कार्य करत होते किंवा प्रभुत्व कार्य करत होता, पण आता प्रभूची सामर्थ्य आणि प्रभूचं प्रभुत्व आपल्यावर कार्य करत आहे. रोमकरस पत्र अध्याय 6 17 ते 23, रोमियो अध्याय 6 17 से 23. शैतान के राज्य से परमेश्वर के राज्य में, शैतानाच्या राज्यातून निघून देवाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करतो किंवा आपला एक बदल घडून येतो. पहिलं काय आहे? पापांची क्षमा. दुसरं, सार्वकालिक मृत्यूपासून सार्वकालिक जीवनाकडे वळणे. पापाच्या सामर्थ्यातून प्रभूच्या सामर्थ्याकडे वळणे आणि सैतानाच्या राज्यापासून देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणे, हे तारण्याच्या प्रथम चरणामध्ये येतं. त्याच प्रकारे या प्रथम चरणामध्ये आपण पाहतो की यह हमें परमेश्वर के साथ नए व्यक्तिगत संबंध में लाता है. यूहन्ना अध्याय 1 वचन 12. उसमें लिखा हुआ है कि जितनों ने मसीह को ग्रहण किया, परमेश्वर ने उसे अपनी संतान होने का अधिकार दिया. ह्यामध्ये आपण एक नातं पाहतो. जेव्हा आपलं तारण होतं, आपलं एक नातं जुळतं देवासोबत आणि ते नातं असतं पिता आणि पुत्राचं नातं. आपण त्याची लेकरं होतो आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण एक जवळीक असण्याचं एक अशी सहभागिता आपण तिथं पाहू शकतो. हम यहाँ पे एक नजदीकी सहभागिता को देख सकते हैं प्रियो, जो पिता और पुत्र के बीच में होता है, जो इस उद्धार के द्वारा हमें प्राप्त होता है और पाप के दंड से बचाता है. त्याच प्रकारे जे पापाचा दंड आहे त्यापासून तो आपला बचाव करतो. रोमकरसपत्र अध्याय 1 वचन 16, 6 अध्याय वचन 23, पहिले करिंथ 1 अध्याय 18 वचन, रोमियो अध्याय 1 वचन 16, 6 अध्याय 23 वचन, पहला कुरिन्थी अध्याय 1 उसका वचन 18. तो यह है पहला चरण. दूसरे चरण में हम देखते हैं उद्धार का वर्तमान चरण हमें पाप के व्यवहार और प्रभुत्व से बचाता है और पवित्र आत्मा से हमें भरता है. तारणाचा जो दूसरा चरण आहे किंवा दुसरी पायरी आहे ती आहे तारणाचा जो तारणाची जी वर्तमान पायरी आहे ती आपल्याला जे पापाचे व्यवहार किंवा प्रभुत्व आहे त्यापासून आपला बचाव करतो. त्याच प्रकारे आपल्याला पवित्र आत्म्याने भरतो. कारण जर आपलं तारण झालेलं नाही आहे तर आपण पवित्र आत्म्याने भरू शकत नाही. म्हणून आपण इथं पाहतो की पवित्र आत्म्याने भरण्यासाठी आपल्याला तारणाचा अनुभव प्राप्त होणे गरजेचं आहे. इसमें सम्मिलित है पहला, परमेश्वर के साथ व्यक्तिगत संबंध बनाने का सौभाग्य, एक पिता के रूप में और मसीह को प्रभु और उद्धारकर्ता के रूप में स्वीकार करना. या दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला जे सौभाग्य मिळालेलं आहे ते आहे देवाबरोबर एक व्यक्तिगत नातेसंबंध स्थापित करणे आणि येशू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करणे. मत्तय 6:9, योहान 14:18 ते 23 आणि त्याच प्रकारे गलतीकरसपत्र अध्याय 4 वचन 6.
मत्ती 6:9, यूहन्ना अध्याय 14 18 से लेकर 23 वचन और गलतियों 4:6 में हमें देखने को मिलता है। उसी के साथ इसमें जो दूसरा भाग हमें देखने को मिलता है, अपने को उनमें से गिनना जो पाप के लिए मर गए। दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये घडते ती ही की आपण पापासाठी मेलेलो आहोत असं स्वतःला आपण गणने। त्याविषयी आपण रोमकरस पत्र अध्याय 6 वचन 1 ते 14 या वचनामध्ये पाहू शकतो। रोमियो 6 अध्याय 1 से लेकर 14 में हम देख सकते हैं। और आत्मा की अगुवाई में समर्पित करना। अगोदर आपलं जे जीवन होतं ते आपल्या शरीराद्वारे चालत होतं, पण आता आपण आत्मेचे नेतृत्व आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहणे गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला आत्म्याच्या नेतृत्वाखाली स्वतःला समर्पित करणे आवश्यक आहे। आत्मा आपल्या जीवनावर राज्य करणारा तो राजा व्हायला पाहिजे। आपला जो जीव आहे तो सेवक किंवा दास असायला पाहिजे आणि आपलं शरीर त्याचे आज्ञा पालन करणारा असा एक त्याचा काय म्हणतात त्याला हत्यार असायला पाहिजे, एक शस्त्र असायला पाहिजे। म्हणून हे खूप गरजेचं आहे की ह्या तारणामध्ये आपल्याला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की हे जे तारण आपल्याला मिळालेलं आहे ह्या तारणामध्ये आपली समज कशी असायला पाहिजे। आणि ह्या समजेमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की देवाने आपल्याला हे सौभाग्य दिलेलं आहे की आपण तो आपला पिता व्हावा आणि आपण त्याचे लेकरं व्हावे आणि येशू ख्रिस्त आपला प्रभू आणि तारणारा व्हावा। त्याच प्रकारे पापासाठी आपण प्रत्येक दिवशी आपल्याला मरायला पाहिजे आणि आत्म्याच्या नेतृत्वामध्ये स्वतःला प्रत्येक दिवशी समर्पण केलं पाहिजे। रोमकरस पत्र अध्याय 8 वचन 1 आणि 1 ते 17 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। रोमियो 8 और 1 से लेकर 17 वचन में हमें देखने को मिलता है। और परमेश्वर के वचन में और पवित्र आत्मा की भरपूरी का नियंत्रण हमेशा वास करता रहे। या दुसऱ्या चरणामध्ये जेव्हा आपण पाहतो तर ह्यामध्ये जे आहे ते आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन किती महत्व ठेवतो, किती त्याचं महत्व आहे ते आपल्याला कळायला पाहिजे। कारण योहान अध्याय 8 वचन 31, अध्याय 14 वचन 21, दुसरे तिमुथियुस अध्याय 3 15 ते 16 या वचनामध्ये आपल्याला देवाच्या वचनाचं जे महत्व आहे ते सांगण्यात आलेलं आहे। परमेश्वर के वचन में हमें बढ़ने की आवश्यकता है और साथ ही साथ पवित्र आत्मा की भरपूरी का निमंत्रण हमेशा वास करता रहना चाहिए। मतलब हमने हमेशा पवित्र आत्मा के अभिषेक से भरे हुए रहना चाहिए, क्योंकि हमारी जो नियुक्ति है वो अब संसार से या कहेंगे उसको अंधकार के राज्य से ज्योति के राज्य में हुई है या शैतान के राज्य से परमेश्वर के राज्य में हुई है। तो यदि परमेश्वर के राज्य की बातें हमें हमारे जीवन में देखनी है या उसको अनुभव करना है तो उसके लिए हमें आत्मा की भरपूरी की बहुत आवश्यकता है। आपल्याला आत्माच्या भरपुरीने भरभराटीची खूप गरज आहे आणि त्याची लालसा आपल्यामध्ये त्याची आपल्यामध्ये असणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण देवाच्या राज्याच्या ज्या गोष्टी आहे आपल्या जीवनामध्ये अनुभव करू शकणार। त्यासाठी आपण पाहू शकतो प्रेषितांचे कृत्य अध्याय 2 33 ते 39 आणि एफेसकरस पत्र अध्याय 5 त्याचा वचन 18। त्याच प्रकारे या तारणाच्या 3
पायऱ्यांमध्ये जे दुसरा जो भाग आहे तो आहे बाप्तिस्मा. याच्यामध्ये आपण पाहतो की जेव्हा आपला बाप्तिस्मा होतो, आपण स्वतःचा त्याग करतो, स्वतःचा इन्कार करतो आणि आपण म्हणतो की आता मी नाही पण ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. आणि ते आपली जी घोषणा असते ती घोषणा आपण सर्व लोकांसमोर करतो की नाही, आता मी जो जगणार तो फक्त ख्रिस्तासाठी जगणार आणि ख्रिस्तच माझ्या ठाई राहणार आणि माझ्याद्वारे फक्त ख्रिस्ताची इच्छा पूर्ण होणार. और दूसरा है मेरे प्रियो इसमें बपतिस्मा, क्योंकि उद्धार के बाद जो बपतिस्मा है ये हमारे पूर्ण मसीह होने का प्रमाण दर्शाता है, क्योंकि ये एक आज्ञा है प्रभु की ओर से जो हमें मिली है, जो हम खुले रूप से इस बात का अंगीकार करते हैं या इस बात की घोषणा करते हैं कि अब मैं नहीं लेकिन मसीह मुझ में जिंदा है और अब मैं मसीह के लिए ही जीऊंगा और उसके सेवा को करूंगा. उसी के साथ हमको उद्धार के लिए एक और शब्द जो मूल भाषा यूनानी में आया है उसका है अपोलुट्रोसिस. अभी हमने उद्धार का एक यूनानी शब्द सोटेरिया, जिसका क्या अर्थ होता है अभी हमने देखा. उद्धार का एक और अर्थ जो अभी हम देख रहे वो है अपोलुट्रोसिस, जिसका अर्थ होता है निष्कृति धन से प्राप्त किया हुआ. ये निष्कृति धन क्या होता है? ये निष्कृति धन ये होता है जिसमें किसी भी प्रकार का अधर्म नहीं है, अर्थात वो निर्दोष धन. और वो निर्दोष धन हम आपके और मेरे लिए कौन हुआ? प्रभु यीशु मसीह. इसका अर्थ ऐसा है, उद्धार की प्राप्ति निष्कृति धन के द्वारा. उद्धार के सिद्धांत का निम्न रूप से पाप की अवस्था जिससे हमें उद्धार मिला है. नया नियम दर्शाता है कि मनुष्य परमेश्वर से दूर हो गए, शैतान के सामर्थ के प्रभुत्व के अधीन हो गए, पाप के दासत्व हो गए और पाप के दोष दंड और सामर्थ से छुटकारे की आवश्यकता उन्हें है. तो इसमें हम क्या देखते हैं? इसमें हम एक मूल्य को देखते हैं. इसलिए जो इसका अर्थ है निष्कृति धन, क्योंकि यहाँ पे एक मूल्य चुकाया गया, एक निष्पाप मूल्य चुकाया गया, एक धर्म का मूल्य चुकाया गया. और उसका कारण क्या था? पहली बात कि इंसान परमेश्वर से दूर, दूसरा शैतान के सामर्थ्य प्रभुत्व के अधीन, तीसरा पाप के दासत्व में और पाप के दोष दंड और सामर्थ से छुटकारे की आवश्यकता के लिए एक मूल्य की आवश्यकता है, जिसके विषय में हम कुछ वचनों में देख सकते हैं. जैसे रोमियो अध्याय 3 वचन 10 से लेके 18 वचन, फिर प्रेरितों के काम अध्याय 10 उसके 38 वचन, फिर 26 अध्याय उसका 18 वचन, उसके बाद रोमियो अध्याय 6 उसका 6 वचन, फिर 7 अध्याय 14 वचन, फिर उसके बाद प्रेरितों के काम 26 अध्याय 18 वचन, फिर रोमियो अध्याय 1 18 वचन, फिर अध्याय 6 वचन 1 से लेके 18 वचन और 23 वचन. उसी के साथ इफिसियो अध्याय 5 उसका वचन 8, कुलिसियो अध्याय 1 वचन 13 और पहला पत्रस उसका 2:9. इन सारे वचनों में हमें देखने को मिलता है कि उस निष्कृति धन की आपको और मुझको क्यों आवश्यकता थी, अर्थात उस
उस बहुमूल्य लहू किया, उस बहुमूल्य धन जो प्रभु यीशु मसीह के द्वारा चुकाया गया, जो उसका लहू था। और इस उद्धार में जो दूसरी बात है वो ये है, इस पाप के बंधन से उद्धार पाने के लिए जो मूल्य चुकाया गया, प्रभु यीशु मसीह ने अपने बहते लहू और अपने जीवन द्वारा इस मूल्य को निश्चित किया। येशू ख्रिस्ताने आपलं रक्त देऊन एक मूल्य त्याने दिलेलं आहे, त्याने एक खंडणी भरून दिलेली आहे। त्याविषयी आपल्याला मत्तै 20:28, मार्क 10:45, पहिले करंत अध्याय 6 वचन 20, इफिसकरास पत्र अध्याय 1 वचन 7, तीत 2:14, इब्रिकरास पत्र 9:12 आणि पहिले पेत्र अध्याय 1 वचन 18 ते 19 यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे त्याने आपले रक्त देऊन आपल्या पापाची खंडणी भरली, जेणेकरून आपलं तारण व्हावं। इसी उद्धार में एक और बात है, वो है न्याय, जिसके लिए यूनानी शब्द आया है दीकेऊ, दीकेऊ, जिसका अर्थ होता है परमेश्वर की दृष्टि में धर्मी ठहरना। और जैसा मैंने आपको पहले ही बताया था कि रोमियो की जो पत्री है उसका शीर्षक ही है धार्मिकता। आपण रोमकरास पत्र याच्या सुरुवातीलाच बघितलं होतं की ह्या पुस्तकाचा जो ह्या पत्राचं जे शीर्षक आहे ते आहे देवाचे नीतिमत्व, आणि यासाठी ग्रीक शब्द आलेला है दिकेऊ, जिसका अर्थ होता है परमेश्वर की दृष्टि में धर्मी, देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरणे। रोमकरास पत्र अध्याय 2 वचन 3, रोमियो अध्याय 2 वचन रोमियो अध्याय 2 वचन 13, रोमकरास पत्र 2:13। परमेश्वर की दृष्टि में धर्मी या धर्मी बनना, देवाने आपल्याला नीतिमान ठरवलेला आहे। आपण आपल्या चांगल्या कृत्यांद्वारे नीतिमान ठरलो गेलो नाही, पण देवाच्या कृपेने आपल्याला ते नीतिमत्व प्राप्त झालेले आहे। तर हे नीतिमत्व काय आहे, याचा अर्थ काय होतं? यह परमेश्वर के साथ सही संबंध को संकेत करता है। जेव्हा आपण हे शब्द म्हणतो नीतिमत्व या नीतिमान, यामध्ये आपण पाहतो की जेव्हा आपण देवासोबत सहभागितेमध्ये असतो तर त्या सहभागितेमध्ये कोणत्याच प्रकारचा दोष नसतो। ना देवाच्या मनामध्ये मनुष्याप्रती कोणता दोष असतो आणि मनुष्यामध्ये देवाप्रती कोणता दोष असतो। म्हणजे त्यांची जी सहभागिता असते, त्यांच्या मधलं जे संबंध असते, त्या संबंधामध्ये कोणत्याच प्रकारचे आपण अडखळण पाहत नाही, पण त्याच्यामध्ये आपण एक सरळ संबंध असा पाहतो। ज्या प्रकारे एक पिता आणि पुत्रामध्ये जे संबंध असते तशा प्रकारचा संबंध आपण पाहतो। आणि म्हणून जेव्हा आपलं तारण होतं तर देव आपल्याला नीतिमान म्हणून घोषित करतो। आपण त्याचे नीतिमान लेकर आहोत अशी तो घोषणा करतो। म्हणून प्रियांनो, आपण इथं पाहू शकतो की जेव्हा हा शब्द आलेला आहे दिकेऊ, याचा अर्थ असा होतो की
देवाबरोबर आपले जे नाते संबंध आहेत ते एकदम व्यवस्थित आहे, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा दोष किंवा उणिवा नाही। पश्चाताप किए हुए पापी को परमेश्वर क्षमा करता है, जिसे परमेश्वर के कानून के अनुसार दोषी ठहराया, उस अनंत मृत्यु से बचाकर उसके साथ सही संबंध निश्चित करता है। प्रेरित पौलुस न्याय के संबंध में अनेक सच्चाई और किस प्रकार से यह संपादित हुआ उन तथ्यों को प्रस्तुत करता है। यामध्ये आपण पाहतो की जेव्हा एक पापी व्यक्ती पश्चाताप करून परमेश्वराची क्षमा प्राप्त करतो, तर देवाच्या न्यायानुसार तो दोषी आहे, पण येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून जेव्हा तो स्वीकार करतो, तर त्याला सार्वकालिक मृत्यूपासून त्याचा बचाव केला जातो आणि त्याच प्रकारे देवाबरोबर एक निश्चित त्याचे जे नातेसंबंध आहे ते जुळतात। म्हणून पॉल या संपूर्ण पत्रामध्ये त्या नीतिमत्वाविषयी किंवा त्या नीतिमान व्यक्तीविषयी सांगतो की आपण विश्वासाने ते नीतिमत्व प्राप्त केलेले आहे। देवाबरोबर एक नातेसंबंध स्थापित करणे हा एक वरदान आहे। आपण आपल्या परिश्रमाद्वारे आपण ते नातेसंबंध स्थापित केलेले नाही आहे, हे एक वरदान आहे, ज्याविषयी आपल्याला रोमकरासपत्र अध्याय 3 आणि वचन 24 मध्ये पाहायला मिळतं। इफिसकरासपत्र अध्याय 2 आणि 8 वचनामध्ये पाहायला मिळतं। ज्या प्रकारे रोमकरासपत्र अध्याय 3 आणि 23 वचनामध्ये लिहिलं आहे की इसलिए कि सबने पाप किया और परमेश्वर की महिमा से रहित है। आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती देवासमोर पापी आहे आणि देवाच्या गौरवाला तो उणे पडलेला असा व्यक्ती आहे। म्हणून त्याचे नातेसंबंध कधीही त्याच्या चांगल्या कृत्याद्वारे स्थापित होऊ शकत नाही। म्हणून हे नीतिमत्वाचं जो दान आहे त्याची प्रत्येक विश्वासणाऱ्याला गरज आहे। त्याचद्वारे तो देवासोबत एक संबंध स्थापित करू शकतो, एक 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 चांगले संबंध स्थापित करू शकतो। दूसरा भाग याच्यामध्ये आहे परमेश्वर के साथ सही संबंध यीशु मसीह द्वारा उद्धार से स्थापित होता है। पहिला आपण बघितलं की नातेसंबंध स्थापित करणे म्हणजे एक वरदान आहे। देवाने स्वतः एक वरदान दिलेलं आहे। दुसरं, येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे तारण आपल्याला प्राप्त झाले त्याद्वारे आपल्याला आपले हे संबंध स्थापित होते। रोमकरासपत्र अध्याय 3 वचन 24 मध्ये कोई भी व्यक्ति धर्मी नहीं ठहरेगा जिसने मसीह के द्वारा पाप और उसके सामर्थ्य से छुटकारा प्राप्त न किया हो। जेव्हापर्यंत एक व्यक्तीचं तारण होत नाही तेव्हापर्यंत तो देवाबरोबर नातेसंबंध स्थापित करू शकत नाही। तीसरा, परमेश्वर के साथ सही संबंध उसके अनुग्रह और यीशु मसीह में विश्वास कि वही प्रभु और उद्धार करता है के द्वारा स्थापित होता है। तिसरी जे आहे त्याच्या कृपेद्वारे जेव्हा आपण कबूल करतो की येशू माझा प्रभू आणि तारणारा आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, तेव्हा आपले नातेसंबंध देवासोबत स्थापित होतात। चौथी बात, परमेश्वर के साथ सही संबंध हमारे पापों की क्षमा से संबंधित है। पापी दोषी पाए जाते हैं, लेकिन मसीह के प्रायश्चित मृत्यु और पुनरुत्थान के कारण क्षमा कर दिए गए। नातेसंबंध देवाबरोबर तेव्हा स्थापित होऊ शकतात जेव्हा आपल्या पापाची क्षमा होते आणि येशूने जे प्रायश्चित केलेलं आहे त्या प्रायश्चिताद्वारे आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे
जी क्षमा आपल्याला प्राप्त झालेली आहे, त्या कारणाने आपण देवासोबत एक चांगले नातेसंबंध स्थापित करू शकतो. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे DKU, देवाच्या दृष्टीत नीतिमान. आपण देवाचे नीतिमत्व आहोत. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे हे नीतिमत्व प्रियांनो आपल्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून पॉल इथं जेव्हा 17व्या वचनामध्ये 16व्या वचनामध्ये म्हणतो की मी सुवार्ता सांगण्यास मला लज्जा येत नाही, याचा एकच कारण आहे, कारण ही सगळी गोष्ट तो त्या एका शब्दामध्ये पाहत आहे. म्हणून तो म्हणत आहे की ही देवाची सामर्थ्य आहे, ही देवाची सामर्थ्य आहे. म्हणून प्रियांनो, आपण जे प्रभूची लेकरं आहोत, देवाचे लेकरं आहोत, आपण सेवेसाठी तयार होत आहोत. आपल्याला एक गोष्ट कळायला पाहिजे की आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की जर आपलं तारण झालेलं नसतं, आपल्याला देव कोण आहे ते कळालं नसतं. त्याच प्रकारे देव आपल्यावर किती प्रीती करतो आणि देवाने त्या तारणामध्ये आपल्याला काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्याची जाणीव सुद्धा आपल्याला नसती. पण जेव्हा आपण तो अनुभव प्राप्त केला आणि ते अनुभव प्राप्त केल्यानंतर आज आपल्याला कळून आलेलं आहे की तारण फक्त सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणेच नव्हे, पण देवाचे नीतिमत्व बनणेही होते. त्याच प्रकारे आपल्याला देव आपली सुटका करतो, आपला प्रत्येक हानीपासून आपली बचाव करतो आणि आपल्याला सुरक्षा देतो. त्याच प्रकारे या तारणाच्या माध्यमातून आपण देवाबरोबर एका सहभागितेमध्ये येतो आणि पवित्र आत्म्याचं दान आपल्याला प्राप्त होते. आणि ह्या तारण्यामध्ये बाप्तिस्मा सुद्धा एक त्याचा सुद्धा एक मोठा एक त्याची एक भूमिका आहे. जर आपला बाप्तिस्मा झाला नाही तर आपला बाप्तिस्मा होणे गरजेचं आहे, कारण बाप्तिस्मे च्या द्वारे आपण या गोष्टीची घोषणा करतो की मी मेलो, ख्रिस्त माझ्या ठाई जिवंत आहे आणि मी प्रत्येक लोकांसमोर मी हे घोषणा करतो की आता मी फक्त आणि फक्त ख्रिस्ताचाच आहे. म्हणून प्रियांनो, आपल्यासाठी हे तारण खूप गरजेचं आहे आणि आपल्याद्वारे इतरांपर्यंत ही तारणाची जी सुवार्ता आहे ही जाणे खूप मोलाचे आहे. म्हणून पौल इथं म्हणतो की अगोदर यहुदियांसाठी, मग हेलेनींसाठी हे तारणाच्या निमित्त देवाचे सामर्थ्य आहे. खरंच माझ्या प्रियांनो, ते सामर्थ्य एका व्यक्तीचं जीवन पूर्णपणे बदलून टाकते. त्याच्या जीवनामध्ये देवाचे महत्व घडून येतात. म्हणून प्रियांनो, आपल्याला खूप आवश्यक आहे हे तारणाविषयी इतरांना सांगणे. 17व्या वचनामध्ये ज्या प्रकारे पौल म्हणतो, क्योंकि उसमें परमेश्वर की धार्मिकता विश्वास से और विश्वास के लिए प्रकट होती है, जैसा लिखा है, विश्वास से धर्मी जन जीवित रहेगा. मार्टिन लूथर जो एक कैथोलिक धर्म संप्रदाय से आते थे, वो उन दिनों में मार्टिन लूथर द किंग जो है, उन दिनों में वह कैथोलिक प्रथाओं के अनुसार वो अपने आप को एक याजक के लिए तैयार कर रहे थे. और यदि कैथोलिकिज्म में किसी व्यक्ति को प्रभु के लिए समर्पित होना है तो कई क्रियाओं से गुजरना पड़ता था. मतलब वो बहुत कर्मों पर विश्वास करते हैं. तो मार्टिन लूथर की एक बहुत अच्छी आदत थी कि वे परमेश्वर का वचन पढ़ते थे. परमेश्वर के वचन को जानने की हमेशा उनमें एक भूख और लालसा हुआ करती थी. एक समय आया कि जब
उनको एक प्रोसेशन करना था, एक ऐसी क्रिया करनी थी कि उनको घुटनों पर होकर कुछ सीढ़ियों को चढ़ना था और वो बहुत कठिन था, लेकिन ये कैथलिक लोगों की एक परंपरा थी, ये उनके उस शिक्षा का एक भाग था। तो जब मार्टिन लूथर साहब जब उस प्रक्रिया से गुजर रहे थे, उनके कानों में एक शब्द सुनाई दे रहा था कि मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा, और विश्वास से धर्मी जन जीवित रहेगा। ये शब्द बार बार उनके कानों में गूंज रहा था, और पवित्र आत्मा बार बार उनको कायल कर रहा था उस वचन के द्वारा कि मनुष्य इन कर्मों के द्वारा उद्धार नहीं प्राप्त कर सकता या परमेश्वर तक नहीं पहुंच सकता। उसको केवल विश्वास करना होगा, और विश्वास केवल परमेश्वर के वचन पर करना होगा, और विश्वास से यीशु मसीह के बलिदान पर विश्वास करना होगा कि उसने सब मनुष्य जाति के लिए अपने प्राण दिए, वो मारा गया, गाड़ा गया, और परमेश्वर ने उसे तीसरे दिन मुर्दों में से जिंदा किया, और परमेश्वर की ओर से ये उद्धार का वरदान उसे प्राप्त होगा। जब ये शब्द उनके कानों में गूंज रहा था कि मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा, वो आधे ही प्रोसेशन से उड़ गए और वो चले गए। ये बात कैथलिक के जो प्रीस्ट लोग थे उनको अच्छी नहीं लगी, लेकिन वहाँ पे हम देखते हैं कि मार्टिन लूथर द किंग, इन्होंने वहाँ पे रिवोल्ट किया, उन्होंने वहाँ पे विरोध किया कि नहीं, आप जो कर रहे हैं ये वचन के खिलाफ है, और उनकी बातें कैथलिक समुदाय के लोग मानने से इनकार करते थे। और इसीलिए हम देखते हैं कि वहाँ से एक रिफॉर्मेशन हुआ, वहाँ से एक 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 अलग जागृति लोगों में निर्माण हुई, जिसको उन्होंने नाम दिया प्रोटेस्टेंट। इसलिए आप देखना कि जब आप कैथलिक लोगों से बात करेंगे तो बोलते हैं अच्छा प्रोटेस्टेंट है क्या, जबकि उनको इस शब्द का अर्थ मालूम नहीं, और वो समझते नहीं कि इसका अर्थ क्या होता है। कि प्रोटेस्टेंट का अर्थ होता है मसीह का विरोध करने वाले। तो प्रश्न आपके मेरे सामने में है, क्या हम मसीह का विरोध करने वाले हैं? नहीं, लेकिन ये नाम उन्होंने हमें दिया कि हम मसीह का विरोध करने वाले, अर्थात जो कैथलिक परंपराओं की अवहेलना करता है या उनका विरोध करता है, मतलब वह मसीह का विरोधी है। ये उनके हिसाब से उनकी थ्योरी है मेरे प्रियो। और इसीलिए हम देखते हैं कि मार्टिन लूथर किंग के माध्यम से जो है एक सही मायने में परमेश्वर के वचन के द्वारा धर्मी ठहराए जाना, इसके विषय में प्रचार हुआ, जिसके लिए उनको कटघरे में भी खड़ा रहना पड़ा, लेकिन उन्होंने उसके लिए भी वह तैयार थे। कहने का मतलब यह है कि आपको और मुझको जो धार्मिकता मिली है, ये परमेश्वर का वरदान है, ये कर्मों के द्वारा प्राप्त नहीं हो सकती। हम परमेश्वर के साथ संबंध में केवल विश्वास के द्वारा ही हम जुड़ सकते हैं। इसलिए लिखा है मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा। आज जो सबसे आवश्यक गुण जो आप में और मुझ में पाया जाना चाहिए, जिस पर आपको और मुझको विश्वास करना, वो है धार्मिकता। और धार्मिकता हमें सिर्फ और सिर्फ प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने के द्वारा ही प्राप्त होती हैं। और हम न केवल इस पृथ्वी पर, लेकिन अनंत जीवन में भी हम जीवित रहेंगे। यही धार्मिकता परमेश्वर के द्वारा हमें मिलती है मेरे प्रियो। इसलिए जरूरी है ना, इंग्लिश में कहते हैं राइट रिलेशनशिप विद द लॉर्ड और राइट स्टैंडिंग विद द लॉर्ड। देवा बरोबर एक उचित रित्या उभं राहणे। देव जेव्हा आपल्याला पाहतो, तर आपल्याला तो एका वाईट नजरेने किंवा एका क्रोधित व्यक्ती म्हणून पाहत नाही, पण तो आपल्याला आपली लेकरं
आणि त्याच्या आणि त्याच्या प्रेमाच्या त्या हृदयाने आपल्याला तो पाहतो. म्हणून ही जे नीतिमत्व आहे तुम्हाला आणि मला देवाकडून प्राप्त झालेले आहे. आज आपण देवाच्या दृष्टीस निर्दोष आहोत. तो आपल्याला दोषी करार देत नाही. तो आपल्यावर पिन पॉइंट करत नाही. तो अ, तो आपल्यासाठी क्रोधित नाही. कारण त्याचा जो क्रोध होता येशू ख्रिस्तावर त्याने 2000 वर्षापूर्वी टाकलेला आहे. तो क्रोध पूर्ण त्याने आपल्या एकुलत्या पुत्रावर टाकलेला आहे, जेणेकरून तुम्ही आणि मी त्याच्या क्रोधाचा सामना करू नये. ही देवाची कृपा, ही देवाची प्रीती, ही देवाची दया जे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून आपल्या सर्वांवर केली माझ्या प्रियानो. म्हणून आपण देवाचे नीतिमत्व ठरलेलो आहोत. म्हणून जेव्हाही आपण प्रार्थना करतो ना, आपण एक हीन दीन म्हणून प्रार्थना नाही केली पाहिजे. आपण जेव्हा देवापासमोर जातो, जसा एक लेकरू आपल्या बापाला काही मागतो, त्या हक्काने आपण देवबापाकडे जायचं आहे आणि त्याच्या इच्छेनुसार आपण प्रार्थना करायचा आहे. कारण त्यानेच आपल्याला हे हक्क दिलेला आहे, आपल्याला तो अधिकार दिलेला आहे की त्या नीतिमत्वाद्वारे आपण त्याच्या त्या हक्काला प्राप्त करावं आणि त्याची जी इच्छा आहे त्यानुसार आपण प्रार्थना करावी. पुष्कळ वेळा असं होतं की जेव्हा आपल्याद्वारे कोणते अपराध होऊन जातात किंवा पाप होऊन जातात, तर एक गिल्ट आपल्या मनामध्ये होतो आणि ते नेहमी आपल्या विचारांमध्ये चालत असते. मग जेव्हा आपण प्रार्थनामध्ये बसतो तर आपलं मन तिथं लागत नाही, आपल्याला कळून येत नाही. आपल्याला असे विचार आपल्या मनामध्ये चालत असतात की काय देव माझ्यावर रागावला तर नाही आहे, तो मला शिक्षा देईल का, तो मला पुत्रत्वाच्या ह्या अधिकारापासून वंचित तर करणार नाही, हे नीतिमत्व माझ्यापासून हिसकावून तर घेणार नाही. असे पुष्कळसे विचार आपल्यामध्ये सैतान टाकण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपल्याला देवाचं वचन चांगल्या प्रकारे माहीत आहे की हे जे तारण आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते हिसकावून घेण्यासाठी प्राप्त झालेलं नाही, पण हे आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्राप्त झालेलं आहे. जर देवाला हे हिसकावाचंच होतं, मग त्याच्या पुत्राचं जे अर्पण त्याने केलं, जे बलिदान त्याने केलं, ते तर व्यर्थ झालं असतं ना. म्हणून प्रियानो, आपल्याला खूप गरजेचं आहे की आपण ते नीतिमत्व समजून घेणे गरजेचं आहे, जे तारणाद्वारे आपल्याला प्राप्त होते. 18 वचनापासून तर समोरच्या वचना मध्ये जर आपण बघितलं संपूर्ण 32 वचनामध्ये, तर देवाच्या क्रोधाविषयी, देवाचा जे क्रोध होता तो मनुष्यांवर कोणत्या कारणाने होता त्याविषयी आपल्याला पाहण्यास मिळते. ज्या प्रकारे 18व्या वचनामध्ये तो म्हणतो, जिस प्रकार वचन 18 में वो कहता है, परमेश्वर का क्रोध तो उन लोगों की सब अभक्ति और अधर्म पर स्वर्ग से प्रकट होता है, जो सत्य को अधर्म से दबाए रखते हैं. आजही आपण पाहतो की देवाचा जो क्रोध आहे त्या लोकांवर एकदम भडकलेला आहे किंवा प्रकट झालेला आहे, ज्यांना सत्य माहीत आहे पण स्वतःच्या लाभाप्रित्यार्थ किंवा स्वतःची भूक भागवण्यासाठी ती सत्य दाबून ठेवतात आणि म्हणून जे दाखवतात की आम्ही नीतिमान आहोत, पण त्यांचे जे कृत्य आहेत ते बिलकुल अनीतिमानासारखे दिसतात. म्हणून इथं लिहिलेलं आहे की देवाचा क्रोध आहे, जे अभक्ती करणारे आहेत, जे अधर्मी आहेत, त्यांच्यावर स्वर्गातून प्रगट होतो. आणि त्याचा एकच कारण, त्यांनी सत्याला दाबून ठेवलेलं आहे. सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रत्येक ग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेलं आहे.
आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये पुष्कळशे असे धर्मपंथ आहेत, पण त्यांच्या पुस्तकांमध्ये सुद्धा प्रभू येशू विषयी लिहिलेला आहे, पण ते त्याविषयी लोकांवर प्रगट करीत नाही, कारण त्यांना माहित आहे जर ते सत्य प्रगट करतील तर लोक स्वतंत्र होतील आणि त्यांची जी जी दुकानदारी आहे, त्यांचा जो तो बिझनेस आहे, लोकांना लुबाडण्याचा किंवा त्यांना एका भुरळमध्ये टाकून त्यांना नाशाकडे नेण्याचा जो त्यांचा जो छळ आहे, त्यांचे जो छल कपट आहे, तो उघडकीस येईल आणि त्यांचा जो तो बिझनेस आहे तो बंद होईल. आणि म्हणून आपण पाहतो की देव त्यांच्यावर स्वर्गातून आपला राग प्रगट करतो, आणि देवाचा जो राग आहे किंवा क्रोध आहे तो खूप भयंकर असतो माझ्या प्रियांनो. आणि म्हणून ह्या लिहिलं आहे की काय कारण होतं की मनुष्य जातीवर देवाचा क्रोध प्रगट झालेला आहे. 19वें वचनामध्ये आपण पाहतो, इसलिए कि परमेश्वर के विषय का ज्ञान उनके मनों में प्रकट है, क्योंकि परमेश्वर ने उन पर प्रकट किया है। कोई भी ऐसा व्यक्ति नहीं है कि परमेश्वर का ज्ञान उसके मन में ना हो। यदि परमेश्वर का ज्ञान उसके मन में नहीं होता तो अपने लिए मंदिर नहीं बनाता, अपने लिए मस्जिद नहीं बनाता, अपने लिए गुरुद्वारे नहीं बनाता, अपने लिए चर्च नहीं बनाता। इसका मतलब कहीं ना कहीं उसके मन में परमेश्वर के प्रति एक जगह है और उसका ज्ञान उसके मन में कहीं ना कहीं है, और ये इस बात का को प्रकट करता है या इस बात का प्रकटीकरण देता है कि मनुष्य किसी बंदर से उत्पन्न नहीं हुआ या फिर किसी नैसर्गिक नैसर्गिक रीति से नहीं आया, क्योंकि कई लोगों का ऐसा मानना है कि इंसान बंदर से पैदा हुआ, डार्विन की थ्योरी। सो इस बात का प्रमाण है कि जब व्यक्ति एक मंदिर में जाता है या मस्जिद में जाता है, गुरुद्वारे या चर्च में जाता है, तो उसके मन में परमेश्वर के विषय में ज्ञान है, उसके मन में वो ज्ञान प्रकट है, क्योंकि परमेश्वर ने ही उन पर प्रकट किया है। क्योंकि हर एक व्यक्ति पहले आदम में जन्मा है और पहले आदम को परमेश्वर कौन है इसकी अच्छी मालूमात थी, और यही बात है उसने अपने बच्चों को भी सिखाया था। और हम देख सकते हैं उत्पत्ति की पुस्तक से कि किस रीति से लोग जो है परमेश्वर से दूर होते चले गए, लेकिन परमेश्वर का ज्ञान उनके मनों में प्रकट था। और आज भी हम देखते हैं जिस देश में हम रहते हैं उस देश में भी लोगों के मन में परमेश्वर का ज्ञान है, लेकिन फिर भी वे भटके हुए हैं। उसका कारण ये है कि जो उनके सिखाने वाले हैं उन्होंने सत्य को अधर्म से दबाए रखा है, और यही कारण है कि परमेश्वर का क्रोध उन पर स्वर्ग से प्रकट होता है। आपण जेव्हा इथं पाहतो देवाच्या विषयीचा जो ज्ञान आहे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये प्रगट आहे, म्हणूनच व्यक्ती मंदिरात जातो, मस्जिदमध्ये जातो, चर्चमध्ये जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातो, कारण देवाचे जे प्रकटीकरण आहे ते त्याच्या जीवनामध्ये उत्पत्तीपासून आहे, आणि हेच कारण आहे की तो देवाला शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि जे खऱ्या अंतकरणाने देवाचा शोध करतात त्यांना नक्कीच देव प्राप्त होतो। पण जे सत्य दाबून ठेवणारे जे धर्म पुढारी आहेत, देवाचं वचन सांगते की त्यांच्यावर देवाचा कोप किंवा देवाचा राग त्यांच्यावर येतो,
कारण त्यांनी कधी सत्य लोकांकडे उघडकीच केलेलं नाही. कारण देव इथं म्हणतो 20व्या वचनामध्ये, उसके अनदेखे गुण अर्थात उसकी सनातन सामर्थ और परमेश्वरत्व जगत की सृष्टि के समय से उसके कामों के द्वारा देखने में आते हैं, यहाँ तक कि वे निरुत्तर है। इस कारण कि परमेश्वर को जानने पर भी उन्होंने परमेश्वर के योग्य बड़ाई और धन्यवाद न किया, परंतु व्यर्थ विचार करने लगे, यहाँ तक कि उनका निर्बुद्धि मन अंधेरा हो गया. इथं जेव्हा पॉल ह्या वचनामध्ये म्हणतो, तर एक प्रकारे तो निवडलेल्या लोकांविषयी सुद्धा इथं गोष्टी करतो की त्यांच्या मनामध्ये देवाचं ज्ञान होता, ते देवाला ते जाणत होते, देवाची जाणीव त्यांना होती, पण त्यांनी देवाच्या योग्य त्याची उपकारस्तुती केली नाही, पण व्यर्थ विचार करत गेले आणि त्यामुळे त्यांचं जे मन आहे तो पूर्णपणे अंधकाराने भरून गेला. आणि म्हणून आपण पाहतो की जेव्हा जेव्हा पौल जिथे जिथे त्याने प्रचार प्रसार केले त्याचा विरोध सुद्धा झाला, आणि त्या कोणत्या लोकांद्वारे? देवाच्या निवडलेल्या लोकांद्वारे झाला. म्हणून ते इथे म्हणतो की त्यांना देवाचं ज्ञान माहित होतं, पण तरीही त्यांनी देवाची जी सत्यता आहे लोकांपर्यंत पोहोचू दिलेली नाही. फिर 22वें वचन में कहता है, वे अपने आप को बुद्धिमान जताकर मूर्ख बन गए. उन्होंने लोगों के सामने अपने आप को बुद्धिमान बताया कि वे परमेश्वर को जानते हैं, लेकिन वो परमेश्वर को नहीं जानते और वे मूर्ख बन गए परमेश्वर के सामने में. और 23वें वचन में लिखा है, और अविनाशी परमेश्वर की महिमा को नाशवान मनुष्य और पक्षियों और चौपायों और रेंगने वाले जंतुओं की मूर्त की समानता में बदल डाला. आज हम देखते हैं कि अन्य जाति किस किस में परमेश्वर को ढूंढती है. पहले मनुष्य में ढूंढती हैं, फिर पक्षियों में ढूंढती हैं, फिर चार पैर वालों में, जानवरों में ढूंढती हैं, फिर रेंगने वाले जंतुओं में ढूंढती हैं, और उन्होंने परमेश्वर को एक मूर्त में तब्दील कर दिया है. इसलिए हम देखते हैं कि परमेश्वर का जो क्रोध है लोगों पर भड़का हुआ है. आज जो विपत्तियां, जो महामारी जिसका सामना आज पूरा विश्व कर रहा है, और विशेष करके इस साल में हमारा भारत देश कर रहा है, उसका एक ही कारण है, और वो है कि उन्होंने परमेश्वर के योग्य उसकी बड़ाई नहीं की, और उन्होंने अविनाशी परमेश्वर की महिमा को नाशवंत मनुष्य, पक्षियों, चौपायों और रेंगने वाले जो जंतुओं की मूर्तों की समानता में बदल डाला. इसका अर्थ यह है कि उन्होंने परमेश्वर की जो तुलना की या परमेश्वर को जो समरूप किया वो इन विनाशी वस्तुओं से किया. रचनाकार और रचना का कभी भी एक क्या बोलेंगे, वो एक नहीं हो सकते. एक नहीं हो सकते इसका मतलब ये है कि वो रचनाकार ही हमेशा रचना के ऊपर होता है, रचना रचनाकार के ऊपर कभी नहीं हो सकती. लेकिन हम देखते हैं कि शैतान ने, जो पहले लूसीफर कहलाता था, उसकी यही मनसा थी कि वो रचनाकार के ऊपर होना चाहता था, और इसी कारण उसे इस पृथ्वी पर फेंक दिया गया, और उसने इस तरीके से लोगों को परमेश्वर से दूर किया. और हम इस बात को भली भांति देख सकते हैं कि आज भी पूरी दुनिया में लोग मनुष्य के पीछे भाग रहे हैं, पक्षियों की उपासना कर रहे हैं, चार पैर वाले जानवरों की उपासना कर रहे हैं, रेंगने वाले जंतुओं की उपासना कर रहे हैं,
और इनकी मूर्तियां बना बना कर उन्होंने अपने घरों में रख दी हैं। लेकिन ये भूल गए हैं कि ये सब उन्हें धर्मी नहीं बना सकता, बल्कि ये सब उन्हें नाश की ओर लेके जा सकता है। और इसलिए हम यहाँ पे देखते हैं, परमेश्वर का वचन कहता है वचन 24 में, इस कारण परमेश्वर ने उन्हें उनके मन की अभिलाषाओं के अनुसार अशुद्धता के लिए छोड़ दिया कि वे आपस में अपने शरीरों का अनादर करें। प्रियो, ये जो मूर्ति पूजा है, इसके माध्यम से इंसान के जीवन में जो है वह अभिलाषाएं उत्पन्न करता है। और ये कौन सी अभिलाषा है? अशुद्धता की। और उसमें यहाँ पे हम देखते हैं कि वो कहता है कि उन्होंने अपने शरीरों का अनादर किया। किस प्रकार से अपने शरीरों का अनादर किया? आगे लिखा हुआ है, उन्होंने परमेश्वर की सच्चाई को बदलकर झूठ बना डाला और सृष्टि की उपासना की और सेवा की, न कि उस सृजनहार की जो सदा धन्य है। आमीन। कहने का मतलब यहाँ पे परमेश्वर कह रहा है कि सृष्टि ही और सृष्टि में रहने वाले लोग ही अपने हाथ की बनाई हुई चीजों की उपासना इस मनसा से करते हैं क्योंकि वो ये सोचते हैं कि यही परमेश्वर है। और इसी कारण परमेश्वर का जो क्रोध है वह उन पर भड़का हुआ है। इसलिए लिखा है कि उन्होंने सृजनहार की उपासना नहीं की। प्रियो, जब हम किसी को सुसमाचार सुनाते हैं तो ये जो पैसेज है कई बार लोगों को कायल करता है। जब मैं अपने गांव में प्रचार कर रहा था और उस समय में जब इस पत्री से जब मैं सुसमाचार सुना रहा था तो लोगों की आंखें खुल रही थी। ये समझ पा रहे थे कि हम क्या कर रहे हैं, क्योंकि बाइबल में लिखा है कि वचन ही है जो लोगों को कायल करता है, वचन ही है जो सत्य प्रकट करता है और पवित्र आत्मा उन वचन को समझने के लिए उनकी समझ को खोलता है। और मैंने रिजल्ट भी पाए कि जब उन्होंने इस बात को समझा तो उन्होंने तुरंत मूर्ति पूजा करना खत्म कर दिया, क्योंकि वचन ने उन्हें कायल किया। वो समझ गए कि हम क्या कर रहे हैं। और इसीलिए हम देखते हैं प्रियो कि सृष्टि की उपासना के कारण मनुष्य सृष्टिकर्ता से दूर है और इसी कारण वो अपने जीवन में विपत्तियों का सामना कर रहा है। फिर 26 वचन में हम आगे देखते हैं, वहां पे ऐसा लिखा है, इसलिए परमेश्वर ने उन्हें नीच कामनाओं के वश में छोड़ दिया, यहाँ तक कि उनकी स्त्रियों ने भी स्वाभाविक व्यवहार को उससे जो स्वभाव के विरुद्ध है बदल डाला। वैसे पुरुष भी स्त्रियों के साथ स्वाभाविक व्यवहार छोड़कर आपस में कामातुर होकर जलने लगे और पुरुषों ने पुरुषों के साथ निर्लज्ज काम करके अपने भ्रम का ठीक फल पाया। जब उन्होंने परमेश्वर को पहचाना न चाहा तो परमेश्वर ने भी उन्हें उनके निकम्मे मन पर छोड़ दिया कि वे अनुचित काम करें। यहाँ पे स्पष्ट रीति से लिखा हुआ है कि जो व्यक्ति मूर्ति पूजा में अपने आप को दे देता है उसका जीवन कैसा होता है। यहाँ पे हम देखते हैं कि वहां से नीच कामनाएं, अर्थात हम कहेंगे कि मतलब परमेश्वर के विरोध में की गई लालसा या इच्छाएं, परमेश्वर ने उनको उनके वश में छोड़ दिया। पुरुष पुरुष के साथ, स्त्री स्त्री के साथ, जिसको हम इंग्लिश में लेस्बियन एंड होमो कहते हैं। और आज पाश्चात्य देशों में हम देखते हैं कि इसको मान्यता दी गई है कि एक स्त्री दूसरी स्त्री के साथ विवाह कर सकती है, पुरुष दूसरे पुरुष के साथ विवाह कर सकता है। और ये परमेश्वर के उस सिद्धांत के विरुद्ध है मेरे प्रियो, उसके उस स्वाभाविक व्यवहार के विरुद्ध है। और शैतान हमेशा
परमेश्वर के नियमों के विरुद्ध ही लोगों से कार्य करवाता है। और इसीलिए हम यहाँ पे देखते हैं कि परमेश्वर का क्रोध जो है पूरे मनुष्य जाती पर भड़का हुआ था और है। प्रियांनो, हे जे वचन जेव्हा आपण वाचतो यामध्ये आपण पाहतो की लोकांनी देवाची उपासना केली नाही, पण स्वतःच्या हाताने बनवलेल्या प्रत्येक वस्तूंची त्यांनी उपासना केली आणि आणि त्याच कारणाने देवाचा जो कोप किंवा राग आहे प्रत्येक मनुष्यांवर आज भडकलेला आहे आणि त्या वेळेस सुद्धा तो भडकलेला होता. कारण मूर्तीपूजा केल्याने त्यांच्या जीवनामध्ये एक काम वासना उत्पन्न झाली आणि त्यामुळे स्त्री सोबत राहू लागले, पुरुष बरोबर राहू लागले आणि आजच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहतो की पाश्चात्य देशांमध्ये एक मान्यता देण्यात आलेली आहे की पुरुष पुरुषासोबत विवाह करू शकतो किंवा स्त्रियांबरोबर विवाह करू शकतो. आणि अजून एक ट्रेंड या दिवसांमध्ये सुरू आहे तो आहे लिव्हिंग रिलेशनशिप. लग्ना अगोदर एक स्त्री पुरुष राहणे. हे जे सगळं हे जे कार्य आहेत हे सगळं सैतानाचे कार्य आहेत. हे स्वाभाविक कार्य नाही आहेत, हा स्वाभाविक व्यवहार नाही आहे. हे देवाच्या इच्छेच्या विरुद्ध व्यवहार आहे. आणि आपण पाहतो की जे मूर्ती पूजा करणारे आहेत त्या लोकांमध्ये ह्या सर्व गोष्टी अधिक प्रमाणात पाहायला मिळतात आणि म्हणून देवाचा कोप त्यांच्यावर भडकलेला आहे. देव त्यांच्यावर आपला राग प्रगट करतो. त्यावेळेस सुद्धा त्यांनी प्रगट केलं होतं आणि आजही तो अशा लोकांवर आपला राग प्रकट करतो. आणि त्या कारणाने त्यांच्या जीवनामध्ये काय होतं याविषयी सुद्धा इथं लिहिलेलं आहे 29व्या वचनामध्ये. 29वें वचन में क्या उसके परिणाम है उसके विषय में भी लिखा हुआ है। इसलिए वे सब प्रकार के अधर्म और दुष्टता और लोभ और बैरभाव से भर गए और दाह और हत्या और झगड़े और छल और ईर्ष्या से भरपूर हो गए और चुगलखोर, बदनाम करने वाले, परमेश्वर से घृणा करने वाले, दूसरों का अनादर करने वाले, अभिमानी, डिंगमार, बुरी बुरी बातों के बनाने वाले, माता पिता की आज्ञा न मानने वाले, निर्बुद्धि, विश्वासघाती, मया रहित और निर्दय हो गए. हे सगळे गुण किंवा हे जे स्वभाव या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रत्येक तो व्यक्ती जो मूर्तीपूजेमध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. आणि आपण पाहतो की आज आपण या महामारीच्या वेळेत आहोत, पण लोकांची जी लालूच आहे ती संपली नाही. तुम्हाला माहित असेल की आता एक इंजेक्शन, एक इन्सुलिन, एक इंजेक्शन निघालं रेमडेसिवीर. त्याची इतकी किल्लत होती की त्याची मारामारी सुरू होती. त्याची किंमत 800 रुपये होती, ती 4000 मध्ये विकण्यात होती. 4000 होती, 40,000 मध्ये विकण्यात होती. अशी ब्लॅक मार्केटिंग त्याची सुरू होती. तर काही लोकांनी काय केलं की आता याची गरज जास्त आहे म्हणून त्यांनी ग्लुकॉन डीच्या पाण्याने ते इंजेक्शन बनवण्याचं कार्य सुरुवात केली. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की एक विकृत मन कशा प्रकारे कार्य करू शकतो. कारण जेव्हा एक व्यक्ती मूर्तीपूजेमध्ये जातो त्याचं मन पूर्णपणे डेड होऊन जातो. त्याचा जो विवेक आहे, त्याचा जो कॉन्शियस आहे तो पूर्णपणे डेड होऊन जातो. तर त्याला हे कळून येत नाही की तू जे करत आहे ते योग्य आहे की नाही आणि तो करत जातो. कारण त्याच्यामध्ये हा जो स्वभाव आहे, हे जे गुण आहेत जे आपल्याला या वचनामध्ये आढळतात ते सर्व त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज डॉक्टर्स काय करत आहेत आपल्याला माहित आहे. लोक कशा प्रकारे आज एकदम निराश झालेले आहेत. आज लोक रडत आहेत. त्याचं कारण हेच आहे, कारण लोकांचं जे मन आहे ते कसं झालेलं आहे, बिलकुल निर्बुद्धी झालेलं आहे. त्यांच्या मनामध्ये देवाचं भय राहिलेलं नाही. त्यांना हेही
याचीही त्यांना पर्वा नाही की एके दिवशी त्यांचा न्याय होईल आणि त्या न्याय निवाडामध्ये त्यांना ती शिक्षा भोगावी लागेल. जे कार्य त्यांनी ह्या पृथ्वीवर राहून केलेलं आहे. म्हणून आपण याच्यामध्ये वचनामध्ये जर लिहिलेलं आहे, ते विश्वासघाती आहेत, ते मयारहित आहे. त्यांना लोकांकडे पाहून कळवळा येत नाही. ते दया दाखवत नाही, ती मया दाखवत नाही. आणि आज अशी परिस्थिती आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे माझ्या प्रियांनो. याचं एकच कारण आहे, ती आहे मूर्तीपूजा. म्हणून देवाला मूर्तीपूजेशी खूप घृणा आहे माझ्या प्रियांनो. म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे की असे कोणतेच गुण आपल्या जीवनामध्ये असू नये, कारण हे सर्व मूर्तीपूजेचे एक काय म्हणतात त्याला, एक प्रकार आहेत. जी मूर्तीपूजा करतात त्यांमध्ये हे सर्व त्याचे फळ आहेत ते दिसून येतात. अगोदर सर्वप्रथम अधर्म दुष्टता दिसून येते है ना, लालूच दिसून येते, वैर होणे दिसून येते, डाह करणे दिसून येते, हत्याचे प्रमाण दिसून येतात है ना, झगडे तंटा है ना, छल करणे किंवा कपट ठेवणे, चुगल्या करणे, ह्या सगळ्या गोष्टी है ना, इतरांचा अपमान करणे किंवा देवाशी घृणा करणे किंवा दुसऱ्यांचा अनादर करणे, गर्विष्ठ स्वभाव किंवा खूप म्हणजे मोठ्या याच्यामध्ये पुष्कळ लोकांची एक सवय असते ना, त्यांच्याजवळ राहत काही नाही पण ते अशा प्रकारे स्वतःची प्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्याकडे खूप आहे, ज्याला हिंदीमध्ये डिंग मार म्हटलेलं आहे. आणि वाईट गोष्टींना तयार करणारे है ना पुष्कळ असे, आणि आई वडिलांचा आज्ञा न पालन करणारे. तुम्हाला सांगतो, आज एक अंकल आणि आंटी, अंकल त्यांना कोविड झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. त्याच्या अगोदर 18 दिवस ते घरी होते आणि देवाने त्यांना सुंदर 2 मुलंही दिली, पण दुर्भाग्यवश त्या दोन्ही मुलांनी आपल्या आई वडिलांची सेवा केलेली नाही. उलट त्यांना ही दोष लावत होते की तुझ्यामुळे हे रोग आमच्या घरी आला, तुझ्यामुळे ही परिस्थिती आली. पाहू शकता तुम्ही की जे मूर्तीपूजेमध्ये असतात ते मया नसते त्यांच्यामध्ये, ते आपल्या आई वडिलांची कधी ऐकत नाही, आणि आज अशी परिस्थिती आपल्याला जगामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणून इथं लिहिलेलं आहे 32व्या वचनामध्ये, वे तो परमेश्वर की यह विधि जानते हैं कि ऐसे ऐसे काम करने वाले मृत्यु दंड के योग्य हैं, तो भी न केवल आप ही ऐसे काम करते वरन करने वालों से प्रसन्न भी होते हैं. इसमें स्पष्ट रीति से लिखा हुआ है मेरे प्रियो कि निश्चित ही परमेश्वर का दंड इनके ऊपर आएगा, और वो है मृत्यु दंड. और इसमें लिखा हुआ है कि वो ये काम करते हैं लेकिन दूसरों को भी प्रोत्साहित करते हैं ये काम करने के लिए. इसलिए हम देखते हैं कि आज पूरा जो जगत है, पूरा जो संसार है, वो दुष्टता से भरा हुआ है, अधर्म से भरा हुआ है, और इसलिए परमेश्वर का क्रोध इस संसार पर भड़का हुआ है. आज जो कुछ भी हम अपने देश में देख रहे हैं, ये परमेश्वर का क्रोध है मेरे प्रियो, जो भड़का हुआ है. और ये परमेश्वर अपने लोगों को फिर एक बार याद दिला रहा है कि मैं जिंदा हूं. तुमने भले ही मुझे नकार दिया हो या मुझे भूल गए हो या तुम्हें ऐसा लगा कि परमेश्वर इस दुनिया में है नहीं, लेकिन परमेश्वर ने दिखा दिया है कि वो है. कई अटकलें लगने लगी, ये वायरस यहाँ से आया, वहां से आया, ये आया, वो आया, लेकिन हमें परमेश्वर के वचन में इसके प्रमाण मिलते हैं कि अंत के दिनों में क्या होगा.
और ये अंत के दिन ही नहीं, लेकिन अंत के समय हैं, जहाँ पे हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह का आगमन बहुत नजदीक है और एंटी क्राइस्ट अपने आप को इज़राइल में प्रकट करने के लिए तैयार कर रहा है। और इसलिए सारे सारे देश की सरकारें अपने आप को विकसित करने के होड़ में लगी हुई है, ताकि वो उस एंटी क्राइस्ट के साथ सहभागी होकर इस वन वर्ल्ड के उस राज्य में सम्मिलित हो सके। और हम देखते हैं मेरे प्रियो कि यही कारण है कि परमेश्वर अपने लोगों को फिर एक बार चेता रहा है, उनको सचेत कर रहा है कि मेरा आना नजदीक है। इसलिए हमने भी डरते कांपते अपने जीवन जीना है और जितना हो सके प्रभु का सुसमाचार हमने औरों को सुनाना है मेरे प्रियो, क्योंकि बाइबल में लिखा हुआ है कि ये परमेश्वर की सामर्थ है। प्रियांनो, ही देवाची जी सामर्थ आहे तारणाची सुवार्ता आपल्याद्वारे प्रत्येकांपर्यंत जाणं गरजेचं आहे। कारण आज जे काही आपल्याला पाहायला मिळत आहे, जी महामारी आज आपल्या देशामध्ये किंवा पुढे विश्वामध्ये कोसळलेली आहे, याचं एकच कारण आहे, ते आहे अभक्ती। लोक देवांपासून दूर आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे लवकरच आगमन होणार आहे आणि याविषयी वचनामध्ये आपण पाहतो की देव आपल्या लोकांना सचेत करत आहे, त्यांना सावध करत आहे की तुम्ही सांभाळा, स्वतःला तयार करा आणि इतरांना सुद्धा तुम्ही तयार करा, जेणेकरून त्याच्या दुसऱ्या गुप्त आगमनामध्ये आपण त्याच्या सोबत तिथं त्या आकाशामध्ये राहू। म्हणून माझ्या प्रियांनो, हे आवश्यक आहे की आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे। जरीही आपण प्रभूमध्ये आहोत, हे स्वभाव माझ्यामध्ये दिसतात का? जर आहेत तर मला त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, मला त्याच्यासाठी देवासमोर समर्पण केलं पाहिजे, त्यांना म्हणायला पाहिजे, देव बाप्पा हा स्वभाव अजूनही माझ्यामध्ये दिसून येतो, पण माझी इच्छा आहे की या स्वभावापासून मला सुटका मिळावी। म्हणून बाप्पा तू माझ्यावर कृपा कर, जेणेकरून हा जो स्वभाव आहे यातून मी बाहेर निघेल आणि तुझी दया माझ्यावर होत राहील आणि तुझ्या क्रोधापासून माझा बचाव होईल। म्हणून प्रियानो, आपण स्वतःचे परीक्षण करणे खूप गरजेचं आहे। यावेळेस आपण प्रार्थना करूया, देवाचे आभार मानूया आणि या वचनाद्वारे स्वतःचं पारख करूया, स्वतःच्या अंतःकरणामध्ये झाकून पाहूया की काय ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये दिसतात का? ज्या प्रकारे लिहिलेलं आहे की लोभ माझ्यामध्ये दिसतो का? वैरभाव माझ्यामध्ये दिसतो का? झगडे तंटे करण्याचा स्वभाव माझ्यामध्ये दिसतो का? छल कपट करण्याचा स्वभाव माझ्यामध्ये दिसतो का? चुगलखोरीचा स्वभाव माझ्यामध्ये दिसतो का? अपमान करण्याचा स्वभाव माझ्यामध्ये दिसतो का? इतरांचा अनादर करणारा स्वभाव माझ्यामध्ये दिसतो का? स्वतःचा अभिमान करणे, स्वतःवर अभिमान करणे किंवा गर्व करणे हा स्वभाव माझ्यामध्ये दिसतो का? डिंग मारण्याचा स्वभाव माझ्यामध्ये दिसतो का? वाईट गोष्टींचा विचार किंवा अनर्थ गोष्टींचा विचार आणि त्याचे शब्द तयार करण्याचा स्वभाव माझ्यामध्ये दिसतो का? आई वडिलांची आज्ञा न पालन करण्याचा स्वभाव माझ्यामध्ये दिसतो का? मी विश्वासघाती तर नाही आहे, माझ्यामध्ये दया आहे की मी मयारहित आहे? मी निर्दयी तो नाही झालेलो आहे? आपल्याला पारखण्याची गरज आहे। आपल्याला ह्याविषयी स्वतःला देवासमोर नम्र करण्याची गरज आहे आणि त्याच्या आत्म्याद्वारे स्वतःला आपल्याला पारखून त्या सवयासाठी समर्पण करून त्याच्यापासून सुटका प्राप्त करण्याची गरज आहे माझ्या प्रियांनो।
यावेळेस आपण आपले डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. थैंक यू लॉर्ड. थैंक यू जीसस. हालेलुया. परमेश्वर पिता, हम आपका दिल से धन्यवाद करते इस समय के लिए कि आपने हमें ये मौका दिया कि हम आपके वचन को सीखने पाए और हम जानने पाए कि हमारे लिए उद्धार कितना महत्वपूर्ण है. क्योंकि उद्धार केवल ये शब्द नहीं, लेकिन एक बहुत बड़ी प्रक्रिया है जो एक अधर्मी के जीवन में एक बदलाव को लेकर आती है और उसे धर्मी बनाती है. और प्रभु, ये सिर्फ और सिर्फ अनुग्रह के द्वारा विश्वास से संभव होता है. और आज पौलुस की इस पत्री के पहले अध्याय में आपने हमें इसके विषय में सिखाया कि उद्धार का मतलब केवल अनंत जीवन या छुटकारा पाना या हानि से बचाव करना ही नहीं है, लेकिन परमेश्वर के साथ एक संबंध स्थापित करना है जो धार्मिकता का स्वभाव है, जो सही संबंध है. और परमेश्वर के उस पवित्र आत्मा को प्राप्त करना, उसके बपतिस्मे में सहभागी होकर उसके लिए जीना. प्रभु होने दे कि हम इस उद्धार को अपने जीवन में हर दिन जीने पाए, इसका अनुभव करने पाए और हम दूसरों को भी प्रभु जी उस उद्धार का सुसमाचार सुनाने पाए. साथ ही साथ हम प्रार्थना करते हैं प्रभु, क्योंकि हम पहले आदम में से आते हैं. प्रभु, इसमें से यदि कोई स्वभाव हमारे अंदर में हो तो आज आप हमसे बातचीत करें, हमें कायल करें, हमें टटोलिए, पवित्र आत्मा के द्वारा हमारा मार्गदर्शन कीजिए, क्योंकि आज हम नम्र और दीन होकर आपके चरणों के पास आए हैं. और प्रभु जी, हम प्रार्थना करते हैं कि आप हमें बताइए कि कौन सा स्वभाव हमें पाया जाता है, ताकि हम उसके लिए पश्चाताप करें और उस स्वभाव के लिए आपको समर्पित करें, ताकि आप हमें उससे छुटकारा दे सकें. प्रभु जी, पिता परमेश्वर, जितने भी विद्यार्थी आज तेरे इन वचनों को जिन्होंने सचमुच में सुना है, केवल कानों से नहीं लेकिन मन के उस गहराई से, उस दिल की गहराई से तेरे वचन को सुना है और समझा है, मैं विश्वास करता हूँ कि आज तूने उनसे बातचीत किया है, उनके जीवन में चल रहे उन परिस्थितियों को उनके सामने में रखा है, मन में चलने वाले हलचल को तूने उनके सामने में लेकर आया है. जो स्वभाव उनमें पाए जाते हैं उसके लिए नम्र होकर समर्पित करने के लिए तूने उन्हें कायल किया है. प्रभु तेरा धन्यवाद. हर एक विद्यार्थी को आशीष दे और होने दे कि हर एक व्यक्ति प्रभु जी उद्धार के योग्य अपना जीवन जीने पाए. धन्यवाद देते प्रभु जी, हर एक को नामो नाम आशीष दे. प्रभु जी, हम हर्षल के लिए प्रार्थना करते, उसकी तबीयत ठीक नहीं है प्रभु, उसे किडनी स्टोन हुआ है. प्रभु यीशु, तेरे कोड़े खाने से वो चंगा है, क्योंकि तू उसके ऊपर प्रभुता करता है. पूर्ण रीति से यीशु के नाम से वो स्टोन उस किडनी से डिसॉल्व हो जाए और वो पूर्ण रीति से चंगा हो जाए. प्रभु जी, पास्टर मेशक के लिए प्रार्थना करते हैं प्रभु, उनकी भी तबीयत ठीक नहीं है. प्रभु, आप उनको छूकर चंगाई दीजिए. उनके बॉडी में जो भी दर्द है यीशु के नाम से दूर हो जाए, जो थकावट है यीशु के नाम से दूर हो जाए, जो कमजोरी यीशु के नाम से दूर हो जाए. धन्यवाद पिता परमेश्वर. माँ ने मिनिस्ट्री को ब्लेस कर, वो जो इन दिनों में पेंडेमिक के समय में प्रभु जी जो भोजन वितरण का कार्यक्रम कर रहे हैं, उस कार्यक्रम को तू आशीषित कर, और जो भूखे हैं प्रभु जी उन्हें तृप्त कर पिता परमेश्वर. धन्यवाद प्रभु जी. सारे विद्यार्थी यदि कोई बीमार है प्रभु जी, आप उन्हें छूकर चंगाई दीजिए मेरे परमेश्वर प्रभु जी. और हर एक को सुरक्षित रखिए, स्वस्थ रखिए प्रभु जी, और हर एक जरूरतों को अपने स्वर्गीय भंडारों से पूर्ण करें. हमारे जीवन से आप बढ़े और हम घटे. सारी महिमा आदर सम्मान हम आपको देते. प्रार्थना को हमारे उद्धार करता प्रभु यीशु मसीह के मीठे पवित्र नाम से मांगते हैं, आमीन.